हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम। अहमदाबाद से डेढ़ दो घंटा लगता है उधर जाने के लिए, ये गणपति बप्पा मंदिर के लिए। तो उधर गए थे हम। गाव था ये, और बारिश का टाइम था, तो ये ग्रीन म्हणजे हिरवं सगळं बघायला खूप छान वाटतं। तर हे गावची आठवण आली की म्हणते चला इकडे जाऊन येऊया आपण। तर हे सिद्धिविनायक म्हणजे एशियाचं एवढं मोठं मंदिरचं हे गणेश आकारचं मंदिर आहे। त्याच्या आतमध्ये हे गणपती बाप्पा आहेत। तर एवढं सुंदर आहे ना, असं वाटतं की हे बाहेरच गणपती बाप्पा एवढे मोठे बसवले आहेत आणि तिथूनच दर्शन करून माघारी यायचं आहे, असं आहे। असं नाही आहे, आतमध्ये पण खूप मस्त आहे, बघा तुम्ही। आणि वातावरण एवढं सुंदर झालं होतं ना पावसाचं, तर किती छान वाटत होतं हे बघा। किती हिरवं दिसतंय सगळं, मस्त। आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि मला सपोर्ट करा। आणि हे कसं गणपती मंदिर आहे ते पण बघा आता। गणपती बाप्पा मोरया, हे बघा, हे झाडातून कसं दिसतंय, तिथे जाणार आहे आम्ही आता। आणि दुपारीच आले होते, तर म्हटलं चला जाऊन येऊया। तर म्हणाले चल, ही गाय वगैरे बाहेर, इथे एंट्रीचं होतं हे गेट, हे बघा। ही मुंबईवरून अखंड ज्योत आणली होती, तर तिथे ते अजून अखंड ज्योत चालू आहे। इथे एका साईडला टू व्हीलर आणि तिकडे पलीकडे फोर व्हीलरचं असं पार्क होतं इथे आम्ही टू व्हीलरवरून आलो होतो। 1.5-2 तासाचा रस्ता आहे, एवढं काय वाटत नाही। एक दीड तास तर होऊन जातो, आणि ट्रॅफिक वगैरे असेल तर लागतो उशीर। किती हिरवं एकदम, झाडी वगैरे एवढं मस्त झालं ना पावसामुळे, छान वाटते बघायला। किती मस्त आहे बघा। इथे सिनियर सिटीजन वगैरे त्यांना चेअर वगैरे देत होते, आणि पास वगैरे असतात, तर ते चेअरवरती बसून त्यांना आतमध्ये मंदिरापर्यंत घेऊन जायचं, असं होतं हे। आणि एका साईडला इथे चप्पलचं स्टँड होतं, आणि तिथे पुढे गेले की प्रसाद वगैरे घ्यायचे होते। तर फक्त मोतीचूरचे लाडू आणि बेसनचे लाडू होते, तर मी बेसनचे लाडू घेतले होते। हे सगळे गुजराती तुम्हाला इथे दिसतील बघा, गावचे आहेत सगळे। सिटीमधून पण येतात, पण संडे मंगळवार होता आम्ही आलो होतो। आता गेल्या मंगळवारी अंगारकी संकष्टी आहे। एवढं मस्त आहे ना, एवढं गर्दी असते ना तेव्हा, तर अशा पंत्या वगैरे लावलेल्या असतात अंगारकी संकष्टीला, खूप छान सजवलेलं असतं इथे मी बेसनचे लाडू घेतले होते प्रसाद, आणि छोटा डब्बा ते 35 रुपयाला एकदम छोटा असतोय तुपाचा, अखंड ज्योतमध्ये टाकायला, तर ते पण विकतात। ते इथे तुपाचा डबा एक घेतलेला, की तुम्हाला जर अखंड दिव्यामध्ये जर तूप टाकायचं असेल तर ते घेऊ शकता, असं हे मी घेतलं होतं बघा। हे कसे आहेत गुजराती लोक, गावचे आहेत ही सगळी। इथे पुढं आले की हे बघा, हे फुलांचं होतं, हे बघा। सगळ्यात मोठा गणपती आकाराचं हे गणपतीचं हे आहे, एवढं मस्त आहे ना। असं आतमध्ये जाताना पण असं वाटतं भोयऱ्यात वगैरे निघालो असं, आणि असं डोंगर वगैरे चढतोय काय पुढे जाऊन, वरती खाली, असं एवढं सुंदर आहे ना, बघा तुम्ही आता। आणि अष्टविनायकाचं पण इथं दाखवलं आहे, आणि पूर्ण दुनियात कुठं जायची जरूर नाही, सगळे गणपती बाप्पा इथं दाखवले आहेत। चीनचे दाखवले, चायनाचे दाखवलेत, ऑस्ट्रेलियाचे दाखवले, सगळे गणपती बाप्पा इथं आहेत। हे बघा, हे ज्यांना चालायला आतपर्यंत हे होतं ना, त्यांना ही गाडी वगैरे आणि ते व्हीलचेअर वगैरे होती। आणि हे गणपती बाप्पाचे हे आपले हाती महाराज इथे पुढे होते, त्यांच्यापाशी शूट केलं होतं। इथे फोटोशूट वगैरे करतात, हे बघा। कसे बसलेले दाखवले, मस्तच होतं हे गाडी बघा। इथून हे सगळ्यांना घेऊन जातात, जे वयस्कर असतात ना, आजी आजोबा, त्यांना घेऊन जातात। हे फोटो इथे हे क्लिक केले होते, आणि वातावरण एवढं सुंदर होतं ना, मस्तच वातावरण होतं सगळं, असं एकदम ग्रीन होऊन गेलं होतं। आणि उन्हाळ्याचं तर थोडं असतं हिरवा,
एवढं पण नसतं, पण स्वतः पाणी घालण्यात आणि पावसाचं पाणी पडण्यात हे असते ना. हे बघा, फोटोशूटच करत होतो आम्ही जास्त करून, आणि कोणाला आवडत नाही फोटोशूट करायला. इथे मी लांब स्टँड ठेवलं होतं आणि हे करत होतो आम्ही, तोपर्यंत गाडी आली होती. आणि माझा हिंदी चॅनल आहे वर्षा लाईफ ब्युटिफुल, त्याच्यावर बी सबस्क्राईब करा आणि फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा, कमेंट करून सांगा कसे वाटतात व्हिडिओ माझे. आणि इंस्टाग्रामचा अकाउंट वर्षा लाईफ ब्युटिफुल आहे, त्याच्यावरती पण मला फॉलो करा. हे बघा, इथून आपल्याला हे असं जायचं होतं. बरोबर गणपती जे हत्तीचे हे होते बसलेले, त्याच्या पाठीमागे बरोबर हे गणपती बाप्पा होते मोदक घेतलेले हातामध्ये, आणि नंतर त्याच्या मागं ते मोठं गणपतीच्या आकाराचं ते मंदिर होतं. इथे आम्ही आतमध्ये गेलो होतो परत. हे असं महादेवाच्या पिंडीसारखं होतं. हे एवढं मस्त मंदिर आहे ना हे सिद्धिविनायकचं, खूपच छान मंदिर होतं. आणि महाराष्ट्रामधून आपल्या इथून मुंबईवरून ते अखंड ज्योत आणलेली होती त्यांनी, तर ती अजून ती अखंड ज्योत चालू आहे. मिस्टर हे करत होते, ते करत होते, थांबा म्हणलं होतं. हे बघा, व्ह्यू बघा किती मस्त, एकदम मस्त वातावरण आहे. आपल्या गावाकडे तर काय भारी वातावरण झालं आहे. इथून आता आम्ही जवळ आलो आहे. तिथून तुम्हाला मी वरती गेल्यानंतर दाखवेन किती लांब तिथून चालत यायचं आहे. म्हणजे एवढं पण नाही आहे, पण 5-10 मिनटाचा रस्ता आहे. तरी पण ते लोक ज्याला गाडीतून यायचे ते येतात. हे बघा, हे केवढा मोठा आकार आहे बघा गणपती बाप्पाच्या. आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला सीडीवरून चालत जायचं आहे गणपती बाप्पाला भेटायला. चला, गणपती बाप्पा मोरया. ही घंटी बघा, एवढी हेवी आहे ना, वाजवताच येईना त्या मुलांना. हे माझे मिस्टर घंटी वाजवत होते बघा. इथून एंट्री होती. ते ज्यांनी कोणी हे मंदिरचं हे केलं होतं त्यांच्या मम्मीचा हे बघा ते फोटो होता. एंटरलाच इथून जायचं होतं बघा. असं गुफागत आहे बघा, कसं मस्त वाटतंय. हे बघा, आणि असं नाही की असे खूप मोठ्या असे पायऱ्यामध्ये सूट वगैरे होते. एकदम अशा जवळजवळ असल्यामुळे एवढी चालायला पण वगैरे असं काय वाटत नाही. 3 माळ्याचं होतं हे, तर असं काय वाटत नाही. आणि जे पण वयस्कर आजी आजोबा वगैरे असतील, त्यांना चालायचं वगैरे कोणाला त्रास असेल, त्यांना असा त्रास पण वाटणार नाही. अशा जवळजवळ शिड्या होत्या या, एकदम चढून जाईल असं होतं. बांधकाम बघा कसं सुंदर होतं हे एकदम. बाहेरून असं गणपती बाप्पा कसे दिसत आहेत असं वाटतं बाहेरूनच दर्शन करून जावं, पण या आतमध्ये सगळं असं आहे. आणि इथे श्रावण महिन्यात रुद्राक्षाचं माळेचं हे बनवतात शिवलिंग, ते इथं होतं. हे बघा, एक पूर्ण ग्रीन कसं दिसतंय, आहे ना मस्त. आणि वातावरण एवढं सुंदर आहे ना बघा. थोडा पाऊस पडत होता इथे. आणि इथे संकष्टीला, अंगारकी संकष्टीला मंगळवारी इथे गर्दी खूप असते. आणि इथे 5 मंगळवार किंवा 11 मंगळवार पण असे भरतात. आणि स्वस्तिक गव्हाचे असते ना, ते इथे हे करतात. सांगते मी पुढे काय करतात ते. हे बघा, ते मी तिथे व्हिडिओ शूट केलं होतं की नाही, ते गणपती बाप्पापाशी हातीच्या इथे, तिथून हे इथे यायचं होतं. हे आपलं आलं आता. इथे वरती एवढं सुंदर आहे ना, AC, कूलर, फॅन. इथे गणपती बाप्पाला सगळं इथे हे केलेलं आहे. हे बघा, सिद्धिविनायक. गणपती बाप्पा मोरया. करा दर्शन. कूलर बघा केवढे मोठे आहेत. आणि AC बघा ती कशी लावली त्यांनी, जे आता न्यू टेक्निकमध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये AC लावलेले आहेत. आणि किती सगळे AC आहेत बघा. का तर अहमदाबादमध्ये असं गरमी खूप असते ना, त्याच्यामुळे त्या लोकांनी असं वरती खूप छान असे हे केलेलं आहे.
आहे ना मुंबईचे सिद्धिविनायकसारखं. गणपती बाप्पा मोरया, करा दर्शन. हे बघा कसलं सुंदर आहे ना. आणि असं थंडकच्या दिवशी गेलं की एवढं थंडक वाटतं ना आतमध्ये, असं हे असल्यामुळे. इथे उंदीर मामा आहेत, इथे दर्शन घेतलं होतं, इथे बसलो होतो आम्ही थोडे वेळ. नंतर इथून एक्झिट होतं, बाहेर निघायचं होतं इथून. AC ते हे असल्यामुळे तिथे ते पडदे लावलेले होते, तर इथून खाली उतरायचं होतं. हे बघा हे सगळे असे खाली उतरते. इथं ही सगळी छोटी मुलं मी शूट करत होते, बोलतात हॅलो गाईस असे बोलत होते. किती छोटे छोटे स्टेप्स आहेत बघा, म्हणजे असे एकदम जवळजवळ शिडी आहे आणि अशी उतरायला पण असं इझी आहे आणि चढायला पण इझी आहे. इथे श्रावण सोमवार असल्यामुळे एवढं 12 ज्योतिर्लिंगचं मस्त बनवलं आहे ना, खूप छान बनवलेलं होतं इथे. आणि हे बघा हे स्वस्तिक आहे ना गव्हाचं, ते उलटं बनवलं आहे आणि उलटं बनवतात आणि नवस बोलतात, आणि जर त्यांचं नवस पूर्ण झालं की नाही की हे येऊन स्वस्तिक सरळ करतात. हे बघा नवसाचं स्वस्तिक आहे. नवस बोलायचं आणि उलटं बनवायचं आणि परत येऊन सवचं करून जायचं, असं आहे, सरळ करायचं त्याला. इथे 12 शिवलिंगचं हे सगळं दाखवलेलं होतं आणि त्यांना फेटे वगैरे सगळं घातलेले, कपडे वगैरे बघा ते सुंदर दाखवलं आहे. आणि हे ओरिजिनल रुद्राक्ष मध्ये होतं, हे मोठं जे होतं ते ओरिजिनल रुद्राक्षमध्ये होतं. हे बघा 12 ज्योतिर्लिंगचं मस्तच बनवलेलं होतं हे. आणि सगळीकडे असे फॅन वगैरे आणि कूलर वगैरे चालू होते इथे. एवढं थंड वातावरण आहे तरी पण इथे असं व्यवस्थित देवांसाठी सोय करून ठेवलेली होती. छान होतं पण इथे आहे ना मस्त. ओम नमः शिवाय. आता ना फेटे वगैरे घातले होते ना, ते खूप छान दिसत होतं. ते तुम्हाला आता दिसलं का नाही ते नाही माहिती. हे लगेच तिथून खाली उतरलं की हे देवीचं छोटं मंदिर आहे. हे श्रीयंत्र, हे सिंहावरची देवी आहे. हे श्रीयंत्र बघा किती कुंकून हे केलेलं आहे. देवी पण बघा कसली भार आहे. जय माता दी. आता इथून आतमध्ये इकडे सगळे गणपती बाप्पा हे आहेत. हे इंडोनेशियाचं आहे हे गणपती बाप्पा. हे बघा हा नेपाळचं आहे. गणपती बाप्पा मोरया. करा दर्शन. सगळे गणपती बाप्पा तुम्हाला, हे थायलंडचं आहे, तुम्हाला इथेच दर्शन होऊन जाईल, बाहेरच्या देशात जायची गरजच नाही, नेपाळला वगैरे. इथे महालक्ष्मी होतं इथे कमळामधली. इथे त्यांच्यासमोर बरोबर श्रीयंत्र होतं, काही ना काहीतरी त्याला चिटकवलेलं होतं बघा. इथे पण बघा हे स्वस्तिक बनवले गव्हाचे, उलटे आहेत. पुन्हा त्यांची जे हे असेल ती मनोकामना पूर्ण झाली की हे करतात. हे श्रीलंकाचं आहे, सरळ करून जातात ते परत स्वस्तिक. हा बांगलादेश आहे. हे बघा किती मस्त आहेत, छोटे छोटे, एवढे सुंदर होते ना हे गणपती बाप्पा, मस्तच होते. इथून हा चायनाचा आहे. बाहेर जायची जरूरत नाही, सगळे इथे दर्शन होऊन जातात. नंतर इथे अष्टविनायकचं एक सुंदर दाखवलेलं होतं बघा. हे आपल्या सगळे इकडच्या अष्टविनायकचे गणपती बाप्पा होते आणि मध्ये त्यांनी व्यसनमुक्तीचं वगैरे असे हे ठेवलेलं होतं. हे बघा ज्योत हे केलेली व्यसनमुक्तीची, आणि अष्टविनायक होते हे सगळे. गणपती बाप्पा मोरया. आहे ना मस्त. असं वाटतंय का बाहेर एवढं असं गणपती बाप्पा असं वाटतंय ते आहेत आणि बस झालं तेवढं दर्शन करून. पण आतमध्ये किती सगळं काय काय आहे. वाटते का की आतमध्ये एवढे सगळे गणपती बाप्पा आणि अष्टविनायक वगैरे असतील. इथे खाली आलं की हे शिवलिंग होतं आणि एवढं सुंदर होतं ना हे सगळं, मस्तच होतं आतमध्ये गणपती बाप्पाचे. हे आतमध्ये सगळं दाखवलेलं
हे फुलांनी हे केलं होतं त्यांनी, मस्तच होतं हे. नंतर खाली आल्यानंतर इथे तराजू वगैरे होते, इथे पण गणपती बाप्पा होते. या तराजूमध्ये पण तुमची जी इच्छा पूर्ण झालेली असले की ते तोलतात वगैरे. आपल्या इकडं असतं ना ते तसं आहे इथे हे राहिला तराजू. मग तुम्हाला ज्याच्यामध्ये तोलायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. असं आहे गूळ वगैरे जे तुमची इच्छा असेल तसं आहे. इथे पाठीमागं सूर्य आहे, पुढे गणपती बाप्पाचं दाखवले हे बघा. आणि नंतर हे बघा पुढे आता हे महाप्रसादाचं होतं. आणि हे एक नवीनच आम्ही हे बघितलं होतं जगन्नाथपुरीचं हे. जय जगन्नाथ. कसं मस्त आहे ना, छान आहे ना. हे पण छान बनवलेलं आहे त्यांनी, किती सुंदर आहे बघा. जय जगन्नाथ. जगन्नाथपुरीचं सगळं इथे होतं. नंतर इथून एक्झिट होतं, हे बाहेर निघायचं होतं आणि तिकडून आतमध्ये जायचं होतं. हे बघा हे कोण कोण जाताना घंटी वाजवत आहे आणि कोण आतमध्ये जाताना घंटी वाजवतात. असं बोलतात की जाताना घंटी वाजवू नये. आमच्यात तर असं बोलतात की आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा जातानाच घंटी वाजवायची, परत नाही. हे ते पुढं हे होतं, म्हणजे छोटे छोटे हॉटेल होते आतमध्ये, सगळे स्टॉल लावलेले होते. तिथे थोडं हे केलं होतं आम्ही, सिद्धिविनायक प्रसादम फूड कोर्ट. म्हणजे प्रसाद वगैरे म्हणजे असंच नव्हतं, इथे पे करायचे होते. म्हणजे पैसे तुम्हाला जे पाहिजे ते खाऊ शकता. पण इथे सगळी आयटम होती, उपवासापासून चायनीजपासून सगळं होतं इथे, जे तुम्हाला खायचं असेल ते. कधी कधी इथे बसायला जागा पण नसतं, एवढी गर्दी असते इथे. जेव्हा संकष्टी आणि अंगारकी संकष्टी वगैरे, इथे कुपन काउंटर होतं आहे. इथे कुपन घ्यायचं आणि मग तिथे आपण हे करायचं, त्यांना द्यायचं आणि ते खाऊ घ्यायचं, मग असं होतं. तर आम्ही दाबेली घेतलेली न वडापाव. रिव्हरफ्रंट मी म्हटलं ना, ते अटल ब्रिज आम्हाला इथून जवळ आहे, तर तिथला आवाज आहे ॲम्ब्युलन्सचा. हे 2 वडापाव आणि 1 दाबेली होते. आणि इथे सगळं गोड असतं, त्यांना सांगावं लागतं की तिखट बनवा. हे बघा. नंतर तिथून बाहेर निघाल्यानंतर हत्ती यांचा आवाज येत होता, तर म्हटलं बघूया काय आहे. तर हे बघा हत्ती बघा, हे एवढे भारी हत्ती होते ना, छोटे मोठे मस्तच हत्ती होते हे बघा. आणि पाठीमागे असं पाण्याचे धबधबे वगैरे असे पाण्यात उभे राहिले आहेत, एवढं सुंदर होते ना, आवाज करत होते. मस्तच बनवलेलं होतं हे. लहान मुलं लगेच लक्ष वेधून गेलं असं होतं लहान मुलांचं. किती सुंदर आहेत बघा. हे छोटे 2 बाजूला, मोठा मध्ये हत्ती आहे आणि 2 बाजूला आहेत. आहे ना मस्त बघा. पाण्यामध्ये उभे आहेत आणि पाठीमागून पण असं पाणी सोडले धबधब्यासारखं, फाउंटनसारखं. किती सुंदर आहे बघा हे. असं वाटते का इथे आतमध्ये एवढं हे असेल बघायसारखं. आणि हे उन्हाळ्याचं पण भरपूर इथे गर्दी असते, आणि जेव्हा बघेल तेव्हा इथे गर्दी असते. आणि टुरिस्ट लोक वगैरे पण येतात इथे, आणि लहान मुलांना वगैरे खेळायला पण भरपूर असतं इथे. बघा बाहेर गाडीचं वगैरे, पाळणा वगैरे सगळं आहे इथे खेळायला. जिथे जाल तिथे फोटो क्लिकचं. इथं पण शॉपचं होतं हे गणपती बाप्पाचे वगैरे. इथे जे तुम्हाला हवं आहे ते इथे हे करू शकता. इथे बघा मुलांचं खेळायचं होतं. इथे पण छोटे छोटे स्टॉल होते बाहेर. इथून हे लोक येत होते आता दर्शनाला. इथे आतमध्ये पोलीस चौकी पण आहे, म्हणजे सेफ्टीसाठी वगैरे पोलीस लोकांचं पण इथे असं छान होतं हे, मस्तच. हे प्रसाद वगैरे डिगीमध्ये ठेवला. आता निघालो आम्ही. एवढं सुंदर वाटत होतं ना दर्शन करून, मस्तच वाटत होतं. हे इथे एंट्री करतानाच हे बघा, हे श्री सिद्धिविनायक असं लिहिलेलं होतं.
गणपती बाप्पा मोरया. आहे ना मस्त. कसं वाटलं तुम्हाला? हे अहमदाबादपासून दीड दीड किलोमीटरच्या अंतर, दीड तास, दीड सव्वा तास, 2 तास ट्रॅफिक वगैरे असेल तर लागतो. पण एवढं सुंदर आहे ना. अहमदाबादमध्ये आहे हे गणपती बाप्पाचं मंदिर, तर तुम्ही दर्शन करायला येऊ शकता. नंतर हे पावसाचं वातावरण असल्यामुळे सगळे रोड साईडला कणीस वगैरे घेऊन बसलेले होते सगळे. हे बघा, हे कोणाकोणाच्या शेतामध्ये पाणी हे झालं आहे बघा. म्हैस बघा. इथे आम्ही नंतर कणीस घेतलं होतं खायला. घरामध्ये जरी आणलं तरी हे बाहेरचं कणीस खायला खूप मजा येते. गरम गरम असं लिंबू आणि असं तिखट वगैरे लावून देतात ना, किती सुंदर वाटतं खायला. आणि बाजूलाच त्यांची भाजी वगैरे विकत होते. हा रोड बघा, हायवे हा. लगेच फोन आला होता कामावरून, का तर आले होते नुसतेच आणि चाललं होतं की ये लवकर म्हणून. पोलीसवाल्यांचं काय नक्की नसते, कामावरचं लगेच बोलवतात. या खायला सगळेजण कणीस. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. हे बघा, हे मिस्टरांनी घेतलेलं होतं आणि एवढं तिखट होतं ना, हे भरपूर तिखट होतं हे. नंतर तिथून निघालो होतो आम्ही. किती सुंदर सगळं हिरवं हिरवं झालं ना. गावाला आपल्या इकडं पण किती मस्त झालं आहे. मी आता गावी गेली होती तर दाखवलं होतं. छान झालं आहे वातावरण गावचं पण. शेतामध्ये कोणाच तरी पाणी झालं होतं. परत एक ॲम्ब्युलन्स जाते बघा. हे आता आम्ही आमच्या अहमदाबादमध्ये एंटर केलो होतं मणीनगर साईडला. मणीनगरला पण आम्ही शॉपिंग करायला जातो, तिथलं मी दाखवलेलं होतं तुम्हाला व्हिडिओ सगळे. हे अंडर ब्रिज आहे मणीनगरचा. इथे मराठी लोक खूप राहतात मणीनगर साईडला. आणि तिथे गणपती बाप्पा पण खूप मोठे बसवतात. हे राहिलं हे मणीनगर आहे. इथे जास्त करून मी साडी, इथेच माझं जास्त शॉपिंग वगैरे असतं. इथे येतो आम्ही शॉपिंगला. हे बघा. आणि हे रेल्वे स्टेशन जवळ होतं. हे बघा, एशिया का सबसे बडा गणेश आकार मंदिर आहे हे. ही प्रसादी घेतली होती मी, बेसनचे लाडू. कसं वाटलं गणपती बाप्पाचं मंदिर नक्की सांगा. आणि बोला गणपती बाप्पा मोरया. बाय.